भोंदूखराची आज संपणार पोलीस कोठडी। अत्याचाराच्या 8 FIR समवेत एकूण 10 प्रकरणात खरात आरोपी, तर SITनं खरातच्या मुलालाही घेतलं ताब्यात। अशोक खरातची पत्नी कल्पना खरात फरार। पत्नीला अटक करायला गेलेल्या SITच्या हाती लागला खरातचा मुलगा। महाराणी ताराराणी या जैन समुदायाच्या होत्या। आचार्य नयन पद्मसागरांचं वादग्रस्त विधान। आचार्यांच्या विधानानं मोठा वाद। संभाजीराजे छत्रपतींनी जैन मुनींना सुनावलं। 1.5 साल से मैं जूझ रही थी मेरे गले को लेके। उन्होंने मुझे आशीर्वाद देके इस तरह से मैं आज आपके सामने बोल रही हूँ। जैन मुनींमुळे घसा बरा झाला। मुंबईच्या महापौर ऋतू तावडेंचं विधान। विधानामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता। राज्य मंत्रिमंडळाची बैठक। अवकाळी पाऊस, संभाव्य दुष्काळावर चर्चा होण्याची शक्यता। आजपासून पगार, टॅक्स आणि रेल्वे तिकिटाबाबत बदलणार नियम। बँकिंग आणि UPI चार्जेसवर वाढणार बोजा। अमेरिकेशी युद्धविराम करण्यास इराण तयार, मात्र भविष्यात कोणतेही हल्ले करणार नाही याबाबत ठोस आश्वासन देण्याची राष्ट्रपती पेजेशकियान यांची मागणी। आखाती देशातील अमेरिकेच्या टेक कंपन्यांवर आजपासून इराण करणार हल्ले। ॲपल, गुगल, मायक्रोसॉफ्टसह 18 कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना कार्यालय सोडून जाण्याचा दिला इशारा। नाटो देशांना ट्रम्पनं दिला इशारा। आमच्याकडून तेल खरेदी करा, नाहीतर हॉर्मुझ सामुद्रधुनी उघडण्याची हिंमत दाखवा। अमेरिका करणार नाही कुणाचीही मदत। आणि स्पेस नंतर आता इटली आणि फ्रान्सनंही दिला अमेरिकेला धक्का। आपल्या देशाचं हवाई क्षेत्र वापरण्यास अमेरिकेला केली मनाई। बातमीपत्राला सुरुवात करूया। आपल्या आयुष्यात बरकत व्हावी म्हणून जे लोक भोंदू खरातच्या नादाला लागले त्यांची बरकत झाली की नाही माहित नाही, पण भोंदू खरातची मात्र अमाप बरकत झाली। एवढी की त्यानं जिल्ह्यात आपलं भूसाम्राज्य उभं केलं। त्याचा एक असा दरबार होता जिथे पैसेवाले पैशांसाठी पैशांच्या थैल्या रिकामे करायचे। खरातनं लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत कोट्यावधीची काळी माया जमा केली आहे। पाहूयात। भोंदू खरातकडून भक्तांची आर्थिक लूट। VIP दरबाराचं धक्कादायक वास्तव समोर। भक्तांच्या जीवावर खरातनं उभारलं भूसाम्राज्य। भोंदू खरातनं काही वर्षातच मोठं आर्थिक साम्राज्य उभं केलं होतं। भाविकांच्या श्रद्धेच्या आडून खरात आपल्याकडे येणाऱ्या लोकांची आर्थिक लूट करत होता। खरातच्या दरबारात अमावस्या आणि पौर्णिमेला प्रचंड गर्दी होत असे। दूरदूरहून लोक त्याच्याकडे समस्यांचं समाधान मिळवण्यासाठी येत होते। मात्र या गर्दीतही पैशानुसार फरक केला जात असल्याचं समोर आलंय। खरातचा गोरखधंदा, भक्तांना गंडा। खरातकडून जास्त पैसे देणाऱ्या भक्तांना आधी दर्शन दिलं जात असे, तर इतरांना तासनतास वाट पाहावी लागत होती। ज्यांना दरबारात येणं शक्य नव्हतं त्यांच्याकडून स्पॉट व्हिजिटच्या नावाखाली मोठी रक्कम आकारली जात होती। एखाद्याच्या घरी, ऑफिसमध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी जाऊन वास्तू पाहण्यासाठी तो तब्बल 5 लाख रुपये घेत असल्याचं सांगितलं जात आहे। विशेष म्हणजे या भेटीसाठी तो स्वतःची गाडी वापरत नसे, तर भक्ताकडूनच महागड्या गाड्या मागवत असे। काही भक्तांनी त्याला लक्झरी गाड्या भेट दिल्याचंही तपास यंत्रणांना संशय आहे। काही भक्तांकडून त्यानं 20 लाख रुपयापर्यंतचा खर्च करून घेतला। त्यामुळे अनेक लोक आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले असल्याची शक्यता व्यक्त केली जाते। श्रद्धा आणि विश्वास यांचा गैरवापर करून खरातनं अनेकांना लुबाडल्याचं तपासात समोर येत आहे। अमावस्या आणि पौर्णिमेच्या पहाटेपासूनच भोंदूबाबा अशोक खरात याच्या घराबाहेर
महागड्या गाड्यांच्या रांगा लागायच्या। अनेक भक्त भोंदूबाबाला आपल्या घरी, आपल्या ऑफिसमध्ये, आपल्या कार्यालयात घेऊन जाण्यासाठी गर्दी करत होते। मात्र भोंदूबाबा अशोक खरात जो जास्त दाम देईल त्याच्यासोबतच जात होता। पुण्यातल्या अशाच एका करोडपती भाविकाला भोंदूबाबा अशोक खरातनं तब्बल 90 लाख रुपयांची गाडी खरेदी करायला लावली। नंतर हीच गाडी अशोक खरातनं आपल्या नावावर करून घेतली। अशा प्रकारे तो अनेक भक्तांना गंडा घालत होता। केवळ भक्तांची लूट करूनच हा भोंदू थांबला नाही, तर अनेक जमीन व्यवहारांमध्ये घोटाळे करून कोट्यावधींची माया जमवल्याची माहिती समोर येते। विशेष म्हणजे नाशिक शहरातील प्रस्तावित रिंग रोड जवळ खरातची कोट्यावधीच्या जमिनींमध्ये गुंतवणूक असल्याचं समोर आलं। रिंग रोड प्रकल्प जाहीर होण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणावरती खरातकडून जमिनीची खरेदी करण्यात आल्याचं समोर येत आहे। रिंग रोड पासून अगदी जवळ असलेल्या जमिनीची काही ठिकाणी 3 ते 5 पट दरानं जमीन खरेदी झाल्याची माहिती मिळते। जमीन व्यवहारामध्ये खरात सोबत अधिकारी राजकीय संगनमताचा संशय आहे। अनेक अधिकाऱ्यांचा काळा पैसा जिरावल्याचीही शक्यता आहे। अनेक गट नंबरनुसार खरात सोबत अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांच्या नावावर ही जमीन आहे। जमिनीची नोंद आणि संशयास्पद व्यवहार उघड झाले असून या व्यवहाराबाबत खराची आयकर आणि SIT कडून चौकशीची शक्यता व्यक्त केली जाते। शिर्डी येथील 4 एकर जमीन व्यवहार प्रकरणी खरातभर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। शेतकऱ्यानं दिलेल्या तक्रारीवरून कर्जाच्या नावाखाली व्याजानं पैसे दिले आणि ही जमीन बळकावल्याचा आरोप करण्यात आलाय। आरोपी खरात, त्याची पत्नी आणि 3 जणांवरती हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतलंय। या गुन्ह्यामध्ये सावकारकीचं कलम देखील लावण्यात आलेलं आहे। भोंदू अशोक खरातनं अनेक महिलांचं लैंगिक शोषण केलं होतं। यापैकी कोणतीही महिला गर्भवती राहू नये यासाठी खरात एखादं गर्भनिरोधक औषध वापरत असावा, असा दाट संशय पोलिसांना आहे। या संशयामुळे अशोक खरात प्रकरणात पोलिसांकडून नाशिकमधील काही डॉक्टरांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे। सूत्रांच्या माहितीनुसार नाशिकमधील काही डॉक्टर पोलिसांच्या रडारवर आहेत। महिलांना गर्भधारणा होऊ नये म्हणून डॉक्टराच्या सल्ल्याने अशोक खरात काही गोळ्या औषध देत होता का याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे। तसंच महिलांना संमोहित करण्यासाठीही अशोक खरात काही औषधांचा वापर करत होता का याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। SITच्या टीमनं भोंदू अशोक खरात याच्या मोबाईलचा डाटा रिकव्हर केला। या रिकव्हर केलेल्या डाटामधून त्याचे व्हॉट्सअप कॉल, चॅटिंग ही देखील हस्तगत करण्यात आलेली आहे। इतकंच नाही तर अशोक खरातचे आर्थिक संबंध देखील उघड झालेले आहे। त्यामुळे या सगळ्याचं विश्लेषण झाल्यानंतरच अशोक खरात याचे राजकीय नेत्यांशी, पुढाऱ्यांशी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांशी असलेले हितसंबंध आणि लागेबांधे समोर येणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 मराठी, नाशिक।